चला आता बुक फेस्टिवलला आतमध्ये जाऊ. म्हणजे आपण छोटी छोटी पुस्तकं तयार केली. नुसतं चित्रांचं पुस्तक, नुसतं शिल्पांचं. यात शत्रूंनी केलेलं महाराजांचं आपल्या कौतुक आहे. महाराष्ट्री संस्कृती ग्रंथ हे सगळे ग्रंथ आमचे स्वतः रामदास पुण्यात म्हणलं पुण्यात. आता पुण्याची माहिती बघा. आता आपण पुण्यावर एरो ठेवला 12 नंबरला. पुणे हा. तर पुण्याचे तालुके बघा. हे लाकडी गेमचे आणि हे काय गेम्स आहेत. ओके ओके. हे बघा एकाच बॉक्स मध्ये हे सगळं काही ते करू शकतो. काय बुक्स बघू. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण. आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. पुण्यात भरली त्यांची जत्रा. पुणे बुक्स फेस्टिवल सुरू झालेला आहे. एफसी कॉलेजमध्ये हे बुक्स फेस्टिवल चालू झालं आहे. एंट्री फी फ्री आहे. एंट्री सगळ्यांसाठी फ्री आहे आणि याचं टायमिंग आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. सर्वांसाठी प्रदर्शन आणि विक्री खुली आहे आणि तारखेपासून 13 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे. त्याचा पूर्ण पत्ता आणि पूर्ण डिटेल माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आणि स्क्रीनवरती पण आहे. आणि तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बघू आपण आता कोणत्या प्रकारचे या बुक्स फेस्टिवलमध्ये बुक आलेले आणि आवर्जून तुम्ही बुक्स फेस्टिवलला भेट द्या. चला आता आतमध्ये बुक फेस्टिवल. पुणे बुक फेस्टिवल. हे बुक फेस्टिवल मध्ये पुस्तकांचं झाड बघा किती मस्त आहे. जय शिवराय. एक संतांचं ग्रंथ दाखवलाय. हे तुकाराम माऊली, तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर माऊली. हे तुम्ही पाहू शकता किती मोठं बुक्स फेस्टिवल आहे. सर्वात मोठा पुस्तकांची जत्रा. तर आता आपण चला एक एक सेक्शन कव्हर करू. चला आता बुक फेस्टिवलला आतमध्ये जाऊ. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. क्रॉसवर्ड, हे क्रॉसवर्ड कंपनीचे हे बुक्स आहे. आता आपण काय बुक्स बघू. द वर्ल्ड ऑल डार्क. 50% ऑफ आहे. तेव्हा बुक्स 50% ऑफ आहे. या स्टॉलला 50% ऑफ. बघा हे बुक फेस्टिवलमध्ये शिव पब्लिकेशन स्टॉल नंबर B16. आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आहे. तर माहिती विचारू थोडं सांगता. हा, छत्रपती शिवाजी. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यक्तिमत्वाचा चरित्रकोश, ज्याला आपण एन्सायक्लोमीडिया म्हणू, असं हे पुस्तक आहे. आणि यामध्ये शिवाजी महाराजांची अस्सल चित्र, शिल्प, शिलालेख, त्यांचं संकलन, ज्याला कलेक्शन म्हणू, महाराजांच्या ओरिजिनल चित्रांचं, शिल्पांचं कलेक्शन, शिलालेखांचं कलेक्शन आपण त्यात दिलेलं आहे. शिल्प सुद्धा आहेत. ती शिल्प कुठे कुठे आहेत त्यांची सगळी माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. असं हे एन्सायक्लोपीडिया स्वरूपाचं गॅलरी बुक आहे. गॅलरी बुक. आणि मग यातलीच प्रकरणं, म्हणजे आपण छोटी छोटी पुस्तकं तयार केली. नुसतं चित्रांचं पुस्तक, नुसतं शिल्पांचं. यात शत्रूंनी केलेलं महाराजांचं कौतुक आहे. ओके. महाराजांच्या हयातीत. मस्त. असं वेगवेगळ्या स्वरूपाची आपण पुस्तकं केली. त्याच्यानंतर आपल्या इथे फिलॉसॉफीज आहेत. तशा ईस्टर्न, म्हणजे भारतातल्या पण तत्वज्ञान स्वरूपातल्या फिलॉसॉफी आहे. आणि मग विज्ञान आणि तत्वज्ञान, किंवा जगताना आपण काय खबरदारी घेतली पाहिजे, आपला स्वभाव कसा घडवायचा, अशा स्वरूपाची विविध पुस्तकं या स्टॉलवरती. धन्यवाद. धन्यवाद. या स्टॉलला
अवश्य भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती खूप सुंदर पुस्तकं सरांनी लिहिलेली. रेसिपीज डिलाइट, स्टॉल नंबर C11, स्टॉल नंबर C11. तिथं बघू आपण त्यांच्याकडे काय काय आहे स्टॉलमध्ये. थोडं माहिती द्या का ताई? हो, रेसिपीज डिलाइट हे श्रुती गोस्वामींनी लिहिलेली पुस्तकं आहेत आणि व्हेज नॉन व्हेज अशी दोन्ही पुस्तकं आहेत. आणि ह्याच्यामध्ये इंडियन आणि ग्लोबल क्विझिन असे दोन्ही प्रकारचे आमच्याकडे रेसिपीज आहेत. ह्याच्यामध्ये सूप, स्टार्टर्स, डेझर्ट पर्यंत छान फोटोग्राफी पण केलेली आहे. रेसिपी इन डिटेल आणि सोप्या पद्धतीने दिलेली आहे. नॉनव्हेजचं पुस्तक वेगळं आहे, व्हेजचं पुस्तक वेगळं आहे. हे व्हेजचं आहे ना? हे व्हेजचं आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर सेक्शन्स आहेत. सूप स्टार्टर्स पासून डेझर्ट पर्यंत व्हेज रेसिपीज आहेत. पूर्ण प्रोसेस सांगितली, पूर्ण प्रोसेस डिटेल मध्ये दिलेली आहे. आणि छान फोटोग्राफी पण केलेली आहे, त्याच्यामुळे लक्षात येऊ शकतं. चिकन, फिश, मटन असे हे नॉनव्हेज मधले कॅटेगरीज केलेले आहेत. आणि अगदी नवीन लग्न झालेल्या मुलींकरता पासून एक्सपिरियन्स बायकांकरता सगळ्यांकरता हे पुस्तक अतिशय उपयोगी आहे. बरेच बॅचलर मुलं पण परदेशी जातात, ते हे पुस्तक कॅरी करू शकतात. अशा पद्धतीचं हे तुमचं आउट ऑफ कंट्री जास्त सेल होतं? भरपूर सेल झालेला आहे. US मध्ये वगैरेही भरपूर सेल झालेला आहे. विद्या प्रकाशन, स्टॉल नंबर H40. तिथे तुम्हाला मॅप पाहायला मिळतात. तर चला बघू त्यांच्याकडं कोणते कोणते मॅप मिळतात. थोडी माहिती सांगता का? हे विद्या प्रकाशन महाराष्ट्राचा मॅप आहे. आता वरती एरो बघायचा. एरो बघा, आपण असा चंद्रपूरवर असा फिरवला तर चंद्रपूरची माहिती बघा पूर्ण या बॉक्सेस मध्ये येईल. तालुके, किल्ले, नद्या, पर्वत, पिके अशी प्रत्येक जिल्ह्याची माहिती एरो ठेवून अशी बघायची. पुण्याचं दाखव बरं. आता पुणे नंबर, आता आपण पुण्यात म्हणलं पुण्यात. आता पुण्याची माहिती बघा. आता आपण पुण्यावर एरो ठेवला 12 नंबरला. पुण्याचे तालुके बघा 14 आहेत. किल्ले कोणते आहेत, साक्षरता किती आहे, नद्या कोणत्या आहेत, अशी पूर्ण 12 प्रकारची माहिती प्रत्येक जिल्ह्याची. थोडं मुंबई दाखव बरं. आता मुंबई बघा. आता मुंबईला आपण नंबर दिला आहे. अशी कुठली तरी. तुमचं कुठले? यवतमाळचे का? आम्ही यवतमाळचे आहोत. यवतमाळची दाखवा. आता आपण असं मुंबई दाखवा. मुंबईवर आता एरो ठेवला आपण. तर पूर्ण मुंबईची माहिती, तालुके, किल्ले, नद्या, लोकसंख्या, पर्जन्यमान अशी माहिती. हे तुम्ही स्वतः तयार केलं? दाखवतो. हे मॅजिकल बाबा हे मॅप आहे. हे कितीला बसतो? हा 200 रुपयाचा सेट आहे. 3 नकाशांचा. महाराष्ट्र, भारत आणि जग. मराठी आणि इंग्लिश मध्ये पण आहेत. थोडं भारतातलं दाखवा की मग. भारताचं? भारतामध्ये आता पूर्ण. ते भारताचं आहे ना? हा भारताचा आहे. आपल्या महाराष्ट्राचं. आता हा आपण महाराष्ट्रावर फिरवला. तर महाराष्ट्राची माहिती बघा. राजधानी मुंबई आहे. साक्षरता, जिल्हे 36 आहेत. प्रमुख नद्या, प्रमुख खनिजे. मग ते नुसते एरो फिरवायचं? फक्त एरो फिरवायचं आणि माहिती बघायची. हे भारताचं आहे. आता थोडं जगाचं दाखवा. जगाचं. भारत हे वर्ल्डचं. आपलं इंडिया. इंडिया आता 35 नंबरला बरोबर ठेवलेला आहे. मी प्रॅक्टिकली तुम्हाला विचारतो नाही का? आता हा एरो जो आहे आपण भारतावर ठेवला 35 नंबरला. तर आता राजधानी बघा भारताची नवी दिल्ली आहे. साक्षरता 74%. चलन रुपये आहे. प्रमुख नद्या, लोकसंख्या अशी सगळं जनरल नॉलेज लहान मुलांसाठी एज्युकेशन साठी पास आहे. ते म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचं मिळतंय, जिल्ह्यांचं मिळतंय, भारताचं मिळतंय आणि जगाचं मिळतंय. आणि त्यामध्ये टेन्सेस आणि केमिस्ट्री पण आहे. दाखवा बरं. हे वाक्यांचे प्रकार आहेत टेन्सेस मध्ये. आता हा जो एरो आहे आता आपण सिंपल फ्युचर मध्ये ठेवला तर सिंपल फ्युचरचा फॉर्म्युला कोणता येईल, वाक्य कसं होईल त्यामध्ये हे आहे. तर एकदा ह्या स्टॉलला भेट द्या. विद्या प्रकाशन स्टॉल नंबर स्टॉल नंबर H40. तर ते दादांचा कॉन्टॅक्ट नंबर समोर दिसतोय बघा. बुक फेस्टिवल मध्ये मला हे स्टॉल पाहायला मिळालं. रूट स्केअर C3 मध्ये स्टॉल मध्ये त्यांच्याकडे लहान मुलांचे खेळणी आहे. थोडी माहिती देता का? हा सर बोला. सांगा ना. हे लहान मुलांचे खेळणे हे गेम्स आहेत. हे जेणेकरून मुलांना दिले की मुलं त्यामध्ये व्यस्त वगैरे राहतात. गेम्स कशा सोडवायच्या, काय सोडवायच्या, परत क्यूज राहतात असं नाही का, कसं गेम खेळायचे असे हे असे गेम्स बनवायचे.
तुमच्याकडे कंपनी आहे, शॉप आहे का कुठे? हो शॉप कुठे? आहे आपल्या बिबीवाडीला आहे, कोंडव्याला आहे, बिबीवाडी. हडपसरला आहे, वाकडला आहे. ओके. हे हॉर्स आहे, हे लाकडी खेळणी. हे लाकडी गेम्स आहे वगैरे. हम्म. हे सगळे लाकडी गेम्स हो आहे. पूर्ण लाकडी गेम. ओके ओके. हे लाकडी गेम्स आहे. हो आणि हे काय? हे गेम्स आहेत, हे नाही का? हे गेम्स आहे का? हो, ओके ओके. पूर्ण गेम्स आहेत. हे आता यांच्या हातामध्ये कसे या मुली गेम्स खेळतात. हे असे गेम्स आहे. हो ओके. हे लाकडी गेम्स आहे. फोर्स गेम. हे असे हे? गिफ्ट येतात, ते पण गेम्स आहेत. हे गेम्स आहे बघा. हो लहान Sticks मुलांना games असतात. मोबाईल पासून दूर राहण्यासाठी. हा 19 स्टिक्स पझल्स असतात ते. ओके. हे बघा लाकडी गेम्स आहे. हे- गेम्सच आहेत सर हे. हे गेम्स आहेत ना सगळे? पूर्ण गेम्स लहान मुलाच्या ऍक्टिव्हिटी जे असतात ना, ओके. की जेणेकरून हे त्यांना दिल्यानंतर हे घ्यायचं, त्याच्यानंतर हे सुतार काम आहे म्हणलं आणि ह्यांनी हे घेऊन असं नाही का त्यांनी ठोकायचं हे वगैरे, काय काय ऍक्टिव्हिटी? हे करवत वगैरे. हे बघा सगळे गेम्स ते आहे. अबॅकस म्हणून येते ना त्या हा. मध्ये ते येतं. आणि हे लहान मुलांना असे करवत वगैरे काय असतात, हे पझल्स येतात असे. पजल्स. हो. ओके. मोबाईल कुठला देऊ तुम्हाला? सर तुमचा शॉप कुठे आहे? बिबेवाडी मध्ये आहे आपलं, लाईट हाऊस म्हणून बिल्डिंग, लाईट हाऊसला का? मार्केट रोडला. तुमचा मोबाईल नंबर मोबाईल आहे? 97 हा. एक मिनिट पत्ता सांगता का? आपलं लाईट हाऊस बिबेवाडी मध्ये मार्केट रोड. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9767308248. हा, कोणाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. हे आपल्याला प्रदर्शन मध्ये एक स्टॉल पाहायला मिळाला, आदर्श विद्यार्थी प्रकाशन. स्टॉल नंबर A19. तिथं स्टोरी बुक्स आहे आणि खूप रिजनेबल मध्ये. तर चला बघू त्यांच्यावर. लहान मुलांची इंग्लिश मिडियमची चिल्ड्रन्स पुस्तक आहे. ओके. हा? हे का? हा ही हम्म. रॅम श्रीगम ABC गॅलरी मराठी शब्दरत्नाकर आहे. हा. म्हणजे 5वी ते 12वी पर्यंत सगळ्यांना चालणार ही लिटिल डिक्शनरी आहे. आणि ते तुमच्याकडे जास्त कोण स्टोरी बुक दिसतात? स्टोरी बुक सगळे हे आहेत ते 30 रुपये 40 रुपये किमतीवाले आहे. 40 रुपयाला का? हा 40 रुपयाला एक. ओके. 40 रुपयाला एक. हा हे प्रदर्शन हा, सेल आहे. हा. 70 पुस्तकांचा संच आहे तो. ओके. म्हणजे स्टोरी पुस्तक आहे. हा 70 पुस्तकांचा संच आहे. ओके. हा हे पण यायचे हा. शिवाजी महापुरुषांचे. महाराज महापुरुषांचे महापुरुषांचे पुस्तक. सगळे. ते पण 40 रुपये किमतीवाले आहे. ओके. नंतर हे 130 ओके, 130 वाले हे सगळे स्टोरी पुस्तक. Story म्हणजे तुमचं पुस्तक. स्पेशली आहे ना स्टोरी पुस्तकांचे व्हिडिओ दिसते हो. सगळे. हे 100, 120, हा, 130 जसं 100, असं पुस्तकांचे. आणि हे धार्मिक पुस्तक आहेत. हे आमची स्वतःची प्रोडक्शनची सगळी पुस्तक आहे. हे आपले महाराष्ट्र संस्कृती ग्रंथ, हो, हे सगळे ग्रंथ आमचे स्वतः. रामदास स्वामींचा दासबोध, हो सार्था अभंग. म्हणजे इथं ग्रंथ पण मिळतात बघा. हो सगळं व्हिजिटिंग कार्ड वगैरे दोन मिनिटं. विजिटिंग कार्ड आहे. हा, ज्ञानेश्वरी. हे तर ग्रंथ मिळतात. हो हो तर ग्रंथ घ्यायचा असेल तर स्टॉलला हो भेट द्या. मिळतील ना. हा. फेस्टिवल मध्ये ना एज्युकेशन मिरेकल बॉक्स या स्टॉल पाहायला मिळालाय. तर त्यांना आपण विचारू त्यांच्याकडे काय काय आहे. सर आपल्याकडे काय काय मिळतं? सर ये एजुकेशनल मिरेकल ब्रिक्स बच्चों के लिए माइंड डेवलप गेम है. एक हाँ। बॉक्स लेना रहता है. ये इस बॉक्स हा बोलो. ये बॉक्स लेना रहते हैं. इस बॉक्स में इस तरीके के 500 से ज्यादा टॉयज बच्चे बनाते ओके. हैं. और एक पेंसिल सेल लगाना होता है इसमें जिससे रोटेट होता है पूरा. ओके. जैसे कि आप देख रहे हैं, जैसे गाड़ी लाते हैं रिमोट कंट्रोल गाड़ी, हाँ. आपका गाड़ी ऐसे राउंड वर्क नहीं करता है सर. हो. और एक टायर टूटने के बाद आपका गाड़ी डेड हो जाता है सर. ये फैक्ट है, ये क्रिएटिविटी स्टेज जा रहा है विदाउट रिमोट. बच्चे ने कोई गलती किया, सही हुआ, ऐसे इसका लेफ्ट पार्ट निकाल देंगे, राइट वापस लगा देंगे. अब ये बैक आएगा. तो ऐसे ही बच्चे एवरीडे नई क्रिएटिविटी करके नया टॉय बनाते हैं. तो बच्चों को माइंड शार्प होता है. ये एजुकेशन टॉय है बच्चों के लिए. एजुकेशन टॉय जी वो कितने का मिलता है? जी सर, एक्चुअल प्राइस तो इसका 990 है. आफ्टर डिस्काउंट 600 में मिलेगा इधर आपको. 600. जी सर. ओके. ये देखो हर रोज को नॉर्मल टॉय लेने से बेटर है बच्चों के कौन सा लिए. भी साइज कर सकते हैं क्या? एक ही बॉक्स में डिफरेंट ऑल्सो एनीथिंग 500 प्लस कॉन्टेक्ट. ओके ओके. हे बघा एकाच बॉक्स मध्ये हे सगळं क्रिएटिव्ह करू शकतो आपण. ऐसी 50 से ज्यादा गाड़ियां बच्चे बनाते हैं. ओके खुद असेंबल करने से ही बच्चों का माइंड डेवलप होता है सर. ओके.
आपका थोड़ा कांटेक्ट नंबर मिल सकता है क्या? सर इस पे हमारे कार्ड वर्क सब छाप रखा है एड्रेस नंबर सब जो इधर डेली इधर ये कांटेक्ट नंबर है इसका, देखो ठीक आहे. स्टॉल मध्ये सगळीकडे तुम्हाला 50% ऑफ बुक मिळणार आहे. आता चला बुकच बघू आपण. ट्विटर फ्रेंड या बुक्स मॅथ्स गेम स्पेसेस गेम चिल्ड्रन बुक्स 10% ऑफ. फ्री बुक सेंटर ते इथे बुक बघू आपण. याची ऍक्च्युली स्टोरी बुक आहे. हे चिल्ड्रनचं आहे सगळं. वाव, हे बघू शकता तुम्ही. हे सगळं चिल्ड्रनचं आहे, लहान मुलांचं. गेम्स आहे, बुक्स आहे. डायनासॉर. मला एक स्टॉल पाहायला मिळाला, महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, स्टॉल नंबर C14. तिथं वैदिक थीमवरती ग्रंथांवरती पुस्तक आहे. तर चला बघू आपण आता. सगळं ग्रंथांवरती, आपले आयुर्वेदिक किंवा ग्रंथांवरती थीम आहे बघा. आर्य समाज, भारतरत्न बाबासाहेब, आवर्तक निर्णय. हे बघा, यशिका एंटरप्राइजेस, स्टॉल नंबर C9. इथे पण बुक्स आहे. हे सगळं स्टोरी आहे, स्टोरी बुक्स आहे. पाहू शकता. हे स्टोरी बुक्स आहे सगळ्या. ह्या ऍक्टिव्हिटी बुक्स, गुड हॅबिट्स. हे छोटे पण आहे बघा, व्हेजिटेबल. हे छोटे छोटे पण कॅटलॉग बुक्स आहे. हे बघा, स्टिकर आहे. मनोज पब्लिकेशन, स्टॉल नंबर 39. तिथे तुम्हाला पौराणिक ग्रंथांवरती पुस्तक आहे. त्याच्यात पहिला मला दिसला तो आयुर्वेद, अथर्ववेद, शिवपुराण, भगवद्गीता, रामायण संपूर्ण, महाभारत. आणि लहान मुलांचे बुक्स आहे. मॅथ्स, चिल्ड्रनचे. भरपूर डिस्काउंट आहे या व्हिडिओला. ऑल वन बुक्स. क्रॉसवर्ड,
बिग साईज मॅथ्सचे पण आहे आणि असे हे टीचर बुक्स आहे बघा. वेगळं स्टॉल पाहायला मिळतं. एक तारा ट्रस्ट भोपाल A3 स्टॉल नंबर. इथे आहे ना बुक्स मला थोडे वेगळे पाहायला मिळाले. वाघ और छाता स्टोरी बुक्स है. पेड़ का पत्ता, जय की 5 अंगुली, एक वे काले काते. हे युनिक पुस्तकं पाहायला मिळाली का. हे बघा स्टोरी बुक्स आहे सगळ्या. दिल में बच्चा है. हे स्टोरी बुक्स बघा. आर्ट राजा की चित्र, सायकल. वाव. हे भारतीय पुरातन सर्वेक्षण स्टॉल नंबर C16. इथे बुक्स बघा. आपले भारतीय संस्कृतीचे त्यांनी पुस्तकाचा जतन करून ठेवलेले माहिती आहे. त्याचे बुक्स आहे. आपलं कल्चर खूप जुनं आहे. कल्चरची पूर्ण माहिती दिलेली. त्याचा स्टॉल आहे. ओके. हम्पी. ह्या बुक फेस्टिवल मध्ये ना धार्मिक ग्रंथ पण आहे, एज्युकेशन पण आहे आणि फिलॉसॉफी पण आहे, मॅथ्सचे पण आहे, गणिताचे पण आहे आणि भरपूर प्रदर्शन आहे. केसर पब्लिकेशन भरपूर प्रकाशनमध्ये तुम्हाला हे मिळतात. माइंड गेमचे पण पुस्तकं भरपूर पाहायला मिळाले. जबरदस्त व्हरायटी पुस्तकांचे. उगाच नाही याला जत्रा म्हणा, पुस्तकांची जत्रा. हे बघा हे पुस्तकं. स्टॉल नंबर सायन्स पब्लिक स्टॉल नंबर A11 11 नंबरच्या स्टॉलमध्ये ही पुस्तकं बघा. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या याच्या जीवनपटावरती पण भरपूर पुस्तकं बघायला मिळाली. पुस्तकाचं पिरॅमिड बघा. वाव. मस्त. हे नॅशनल बुक ऑफ इंडिया हे प्रकाशनचं आहे. हे बुक्सचे भारत वैभव. हे नॅशनल बुक ऑफ इंडियाचे पुस्तक आहे. बुक्स राष्ट्रीय पुस्तकालय. पुणे बुक फेस्टिवल. अगर 3-4 हजार